इथून पुढं ही शेकेवाडीची शाळा दिसते बघा. नमस्कार मित्रांनो, माझ्या शेळके वकील चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. आज फार्म हाऊसला आहे. दोनपरी जरासं कामाचं कोर्टाचं आटपून आता जस्ट फार्म हाऊसला आलो आहे. आता जस्ट पार्टी सोडून गेलेले आहे. दुसरी पार्टी असल्यामुळे जराशी स्वच्छता वगैरे आता मावशी करायला लागली. फार्म हाऊसचं हे सगळं लोकेशन वगैरे आपण पाहतोयच. तर पायऱ्या वगैरे सगळं इथून केलेलं आहे. ही गोवा टाईप जरा खुर्च्या छानपैकी गेलेल्या आहेत. या गोवा टाईप जरा खुर्च्या केलेल्या आहेत छानपैकी, आरामपैकी बसण्यासाठी उन्हाला वगैरे. हे फार्म हाऊसचं लोकेशन आद्या फार्म हाऊस. हे स्विमिंग टँक इकडं आहे. 20x27चा स्विमिंग टँक आहे. आत्ताच संपूर्ण स्वच्छता मावशीने केलेली आहे. इकडं स्वच्छतेच्या बाबतीत फार्म हाऊसला एकदम क्लिअर आणि छानपैकी आम्ही स्वच्छता ठेवण्याचा, जास्तीत जास्त क्लायंटला सर्व्हिस व्यवस्थित देण्याचा प्रयत्न करतो. हे आपले नियम अटी आहेत फार्म हाऊसच्या. इकडं रूम आहेत. एक रूम आहे, 2 रूम आहेत. इकडं तिसरी रूम आहे. इकडं हे किचन आहे. किचन का आपण पाहिलेलं आहे तरीसुद्धा आज आणि पाहूया आपण. किचन आहे, फ्रीजची व्यवस्था आहे. त्याचबरोबर जर ओला मसाला वगैरे पाहिजे असेल तर ओला मसालासुद्धा इथं आपण तयार करून मागवू शकतो. इकडून तयार केलेला किचन वगैरे आहे सगळी व्यवस्था किचनची. संपूर्ण फार्म हाऊसचं लोकेशन आहे. आता कालच इथला ऊस सगळा तुटून गेला बघा. शेजारी शेतकरी होते, त्यांनी हा ऊस सगळं तुटून वगैरे गेलेला. आता जवळजवळ सभोवताचं संपूर्ण जे रान आहे ते आता संपूर्ण क्लिअर झालेलं आहे. इकडे स्वच्छता वगैरे या पद्धतीनं करून घेतलेलं आहे. आत्ताच मावशी स्वच्छता करून ह्या फार्म हाऊसवरनं खायच्या फार्म हाऊसला आत्ता गेलेले आहेत. आपलं भाडं 10 व्यक्तीसाठी 3,500 रुपये आहे. त्यामध्ये स्विमिंग टँक, राहायची व्यवस्था, भांडी, गॅस इतक्या सुविधा आम्ही देत असतो. आता पार्टी ही फार्म हाऊसवर जाण्याची रस्ता आहे. दोनच वाघ राहिलेत आता फार्म हाऊसला. याची पिल्लं कुठं बेपत्ता झाली, दुसरी गेलीत काय ते समजलंच नाही. फार्म हाऊसला जास्त आता पार्टी आल्या. आपण आता बघितलं आंब्यासारखे किंवा इतर फार्मासारखे अनेक फार्मास या भागामध्ये भरपूर वाढ होत आहे, परंतु
फार्म हाऊस एखादा व्यवसाय मग ते कोणता तुमचा फार्माचा असू दे किंवा कोणत्याही प्रकारचा व्यवसाय असू दे, एखादा व्यवसाय काढला म्हणजे चालतो असं नाही. जसं हत्ती विकत घेतला आणि त्याला पोसायची ताकद पण तेवढीच पाहिजे. अशा पद्धतीनं जर एखादा तुम्ही व्यवसाय काढत असाल तर त्या व्यवसायाकडं तुमचं बारकाईनं सगळीकडं लक्ष पाहिजे. नाहीतर मग तुम्ही त्या व्यवसायामध्ये सक्सेस होऊ शकत नाही. कारण फार मोठी गोष्ट म्हणजे कोणताही व्यवसाय असू दे, ते व्यवसाय काढत असताना त्यामध्ये तुम्ही स्वतःला झोकून जर दिलंसा तरच त्या व्यवसायाची भरभराटी होते. आणि ती सातत्याने त्या गोष्टीकडं तुमचं लक्ष पाहिजे. तरच त्या व्यवसायामधल्या ज्या खाचीकुची असतील किंवा तुमच्याबरोबर जे काही कॉम्पिटिशन असेल तरच तो व्यवसाय तुमचा भरभराटीला जाऊ शकतो. अन्यथा दुसऱ्याने काहीतरी व्यवसाय केला, मग मी व्यवसाय काढतोय म्हणून जर तुम्ही व्यवसाय काढत असाल तर मित्रांनो त्यामध्ये शक्यतो पडण्याचा प्रयत्नच करू नका. कारण कोणताही व्यवसाय करत असताना त्याच्या खाचीकुची तुम्हाला माहिती पाहिजे. आणि कॉम्पिटिशन म्हणून कुठल्याही व्यवसायामध्ये तुम्ही उतरू नका. तर व्यवसाय करत असताना तो तुम्ही तुमच्या मनाला तो व्यवसाय पटला पाहिजे आणि तुम्ही स्वतः त्यामध्ये किती इन्व्हॉल्व होता, कशा पद्धतीने व्यवसाय केला पाहिजे, ह्या गोष्टी आधी तुम्ही शिकला पाहिजे. तरच त्या व्यवसायामध्ये पडणं गरजेचं आहे. नाहीतर अन्यथा दुसरा करतो म्हणून जर मी व्यवसाय करायचा जर तुम्ही प्रयत्न करत असाल तर ते फार चुकीचं आहे. तुम्ही मनापासून व्यवसायाने प्रामाणिक केला पाहिजे. तुमच्या ज्या काही जबाबदाऱ्या असतील त्या संपूर्ण पूर्ण करण्याचा तुम्ही प्रयत्न केला पाहिजे. तरच तो व्यवसाय सक्सेस होतो. नाहीतर मग शेजाऱ्यानं केला, हे नाही केला, ते नाही केला म्हणून मी व्यवसाय करावलो आहे, अशा पद्धतीनं जर तुम्ही व्यवसाय करत असेल तर मित्रांनो व्यवसाय करू नका. व्यवसायाकडे तुम्ही 24 तास लक्ष देणं गरजेचं आहे. कारण ती काय नोकरी नाही आहे 8 ते 12 किंवा 12 ते 5 नोकरी केली, चला कामात राहिलो, तर अशा पद्धतीने व्यवसाय होत नसतो. तर 24 तास त्या व्यवसायाकडे आपण लक्ष दिलं तरच तो व्यवसाय योग्य आणि चांगल्या पद्धतीनं होत असतो. त्यामुळे मित्रांनो फार महत्त्वाची गोष्ट आहे, तुम्ही जेवढं जास्त तुम्ही तुमच्या व्यवसायाकडे लक्ष देणार आहे तेवढा तुमचा व्यवसाय चांगल्या पद्धतीनं चालणार आहे. त्यामुळं कोणताही व्यवसाय करत असताना काळजी आणि नियम अटी त्या व्यवसायाला असणं फार मित्रांनो गरजेचं आहे. सदरचं क्षेत्र जर पाहिलं असं तर इथं मित्रांनो जवळजवळ 30 गुंठ इथं क्षेत्र आहे. सदर क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त आम्ही कुठला आता पावसाळ्यात पीक घेतलं होतं, हे दिसते त्या क्षेत्रामध्ये पावसाळी पीक घेतलं होतं. नाही तर मग आता काय शक्यतो वेळ आणि टाईम आणि मेन प्रॉब्लेम जर कुठला असेल तर मित्रांनो मजूर मिळत नाहीत. मजूर जर मिळालं तर हजेरी आमाप असते आणि योग्य ते त्या पद्धतीनं कामकाज ते करत नाहीत. त्यामुळे शक्यतो मजुराअभावी शेती परवडत नाही. पण काही शेतकरी मित्रांना आमच्या शेती ही करावी लागत असते, कारण दुसरा काही उत्पन्न साधनाचा मार्ग नसतो. त्यामुळं शेतीकडं लक्ष घालणं हे तितकंच गरजेचं असतं. तरीसुद्धा माझ्या शेतकरी मित्रांना विनंती आहे, शेतीबरोबर तुमचा जोडधंदा असणं फार महत्त्वाचं आहे. आयुष्यभर शेती लागली म्हणून आपली मुलंही शेतीच करावी असं मित्रांनो करू नका. यातनं एक ना एक दिवस तुम्ही नसाल तर तुमची मुलं कसं ना शेतीतून बाहेर पडणं गरजेचं आहे.